सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, मनुष्याच्या डोक्यात किती टक्के पाणी असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 75%, ऑप्शन बी 80%, ऑप्शन सी 85%, ऑप्शन डी 100%। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे मनुष्याच्या डोक्यात 80% पाणी असते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, भारतातून परदेशात कोणती भाजी जास्त निर्यात होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भेंडी, ऑप्शन बी कांदा, ऑप्शन सी फ्लावर, ऑप्शन डी काकडी। ह्याचं उत्तर आहे भारतातून परदेशात कांदा भाजी जास्त निर्यात होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, तरुण माणसाच्या शरीरात किती हाडे असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 206, ऑप्शन बी 200, ऑप्शन सी 500, ऑप्शन डी 700। याचं उत्तर आहे तरुण माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, जगात सर्वात स्वच्छ पाणी कोणत्या देशामध्ये आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी ग्रीनलँड। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर आहे जगात सर्वात स्वच्छ पाणी ग्रीनलँड देशामध्ये आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, भारतात कोणत्या राज्यात नेहमी पाऊस पडतो? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी चेरापुंजी, ऑप्शन डी तमिळनाडू। ह्याचं उत्तर आहे भारतात चेरापुंजी राज्यात नेहमी पाऊस पडतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, हिरवे सोने कशाला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए द्राक्षे, ऑप्शन बी मिरची, ऑप्शन सी मोहरी, ऑप्शन डी चहापत्ती। तर याचं उत्तर आहे हिरवे सोने चहापत्तीला म्हटले जाते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 7 आहे, अमिताभ बच्चन कोणत्या जातीचे आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए धोबी, ऑप्शन बी कायस्थ, ऑप्शन सी चांभार, ऑप्शन डी ब्राह्मण। ह्याचं उत्तर अमिताभ बच्चन कायस्थ जातीचे आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या प्राण्याचे शिंग हिऱ्यापेक्षा महाग आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी रणगांडा, ऑप्शन डी काळे हिरण। ह्याचं उत्तर आहे काळे हिरण प्राण्याचे शिंग हिऱ्यापेक्षा महाग आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या शहरात झाला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी बेंगलोर, ऑप्शन डी पोरबंदर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर महात्मा गांधीजींचा जन्म पोरबंदर शहरात झाला। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कोणते फळ खाल्ल्याने ॲसिडिटी होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी टरबूज, ऑप्शन सी अननस, ऑप्शन डी सफरचंद। ह्याचं उत्तर आहे टरबूज फळ खाल्ल्याने ॲसिडिटी होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, वॉटर लिली कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी बांगलादेश, ऑप्शन डी पाकिस्तान। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये मला टाईप करा। ह्याचं उत्तर आहे वॉटर लिली बांगलादेश देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, कोणता जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी वर्धा, ऑप्शन सी सातारा,
ऑप्शन डी नाशिक. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. हे जो उत्तर आहे नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे. हे जो उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 13 आहे. कोणती भाजी 1 महिना खराब होत नाही? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए भेंडी, ऑप्शन बी मिरची, ऑप्शन सी भोपळा, ऑप्शन डी फणस. हे जो उत्तर आहे भोपळा भाजी 1 महिना खराब होत नाही. हे जो उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. कोणत्या रंगाची वांगी खाल्ल्याने मधुमेह आजार पूर्ण बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए हिरवी, ऑप्शन बी पांढरी, ऑप्शन सी गुलाबी, ऑप्शन डी जांभळी. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. तर याचं उत्तर आहे जांभळ्या रंगाची वांगी खाल्ल्याने मधुमेह आजार पूर्ण बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. जो आपला लास्ट 15वा क्वेश्चन आहे तो आहे ससा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.